खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले. येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने 3, 4 किंवा 5 सेटिंगमध्ये केली जात होती. तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते. त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर 2 ते 3 सेटिंगमध्ये ब्रिज बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात. तसेच या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इम्प्लांटसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे. येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात. डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील MDS म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी ही डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात. चला तर मग आपल्या दातांच्या कुठल्याही समस्यांसाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर, दृष्टी हॉस्पिटल शेजारी, यशवंत नगर, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा शहर आणि नशेची इंजेक्शन हे समीकरण दिवसेंदिवस का मजबूत होत आहे हेच समजत नाही. विटा पोलीस अधिक अलर्ट असतानाही अशा घटना वारंवार का घडत आहे याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उत्तम माळी यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर दिनांक 13/3/2026 रोजी करण जावीर राहणार गार्डी हा मेफेटर्माइन सल्फेट या बंदी घातलेल्या औषधांची विक्री करण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मेफेटर्माइन सल्फेटच्या आयपीटर्माइन व आयपीटर्मिट्रूच्या 50 सीलबंद बाटल्या जप्त केल्या. त्याची किंमत 18,950 रुपये होते. विटा शहरातील नवयुवक व कॉलेजमधील विद्यार्थी हे बंदी असलेले नशेचे इंजेक्शन बॉडी पिळदार बनवण्यासाठी व नशा करण्यासाठी घेतात. या अगोदरही अनेक वेळा हे नशेचे इंजेक्शन विक्री करताना अनेकांना पकडले आहे. तरीही याचा वापर कमी झाल्याचे दिसत नाही. या इंजेक्शनमुळे नशेसारखा व उत्तेजित परिणाम जाणवतो. शरीरात जास्त ऊर्जा जाणवते, उत्साह व जोश वाढल्यासारखा जाणवतो. परंतु त्याची हळूहळू सवय लागते व नंतर जादा परिणामांसाठी जादा डोस घ्यावा लागतो. पण हे अचानक बंद केल्यास थकवा, कमजोरी, चिडचिडपणा वाढतो. त्यामुळे याची गरज ओळखून अनेक जण याची तस्करी करतात. पण यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, BP वाढतो आणि याच्या वारंवार वापरामुळे हृदय आणि लिव्हरही डॅमेज होऊ शकते. परंतु याच्या वापराने अतिउत्साह, जोश वाढत असल्याने जिम बरोबर गुन्हेगारही याचा वापर गुन्हे करण्यासाठी वापरतात. विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे हे नशेखोरांविरोधात जोरदार कारवाई करण्यात अग्रेसर आहेत. गार्डी येथील रोहित करण जावीर वय 25 यांनी ही इंजेक्शन धीरज शर्मा राहणार मध्य प्रदेश याच्याकडून मागवल्याचे निष्पन्न झाल्याने याची साखळी किती मोठी आहे हे लक्षात येते. त्यामुळे संबंध देशभरातील ही साखळी उद्ध्वस्त करण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. या कारवाईत पोलीस हवालदार किरण खाडे, उत्तम माळी, अमोल पाटील, विलास मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, संग्राम जाधव, वैभव कोळी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सतीश आलदर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकारी यांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूजा महाजन, पोलीस निरीक्षक अभिजित कनसे यांचाही सहभाग होता. DYSP विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही नशेची इंजेक्शन विकणाऱ्यांना सोडणार नाही असे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.